एक मिनिट राष्ट्रवादीला पर्याय म्हणून भाजपचा तुम्ही स्वीकार करणार का? एक स्पष्ट प्रश्न. हे बघा, यापेक्षा मी आता जास्त काही सांगू शकत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी यापूर्वी सगळं बोललेलो आहे तुमच्याबरोबर. धन्यवाद. तर छगन भुजबळ यांची ही पत्रकार परिषद. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. फडणवीसांनी आम्हाला 8 ते 10 दिवसांचा वेळ मागितलाय. ओबीसींची नाराजी दूर करावी लागेल असं फडणवीस म्हणाले. तर ओबीसी नाराज आहेत हे कळतंय असं फडणवीस म्हणालेत. छगन भुजबळ यांची ही माहिती. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची भेट झाली होती आणि त्यानंतर भुजबळांची पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही माहिती दिली. 10-12 दिवसात तोडगा काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन असल्याचंही भुजबळ म्हणाले. आता पुढचे 5-6 दिवस आपल्याला कल्पना आहे की मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि एक वेगळं वातावरण आहे. तर एक 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना, ओबीसी नेत्यांना, मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे. हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू. ओबीसींनी विशेषतः या वेळेला आपल्या महायुतीला जो आशीर्वाद दिला त्याबद्दल आपण खरोखरच सगळ्यांचे आभार मानले पाहिजे. आणि हे लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे. आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही.